श्री स्वामी समर्थ सगळ्यांना नमस्कार. तर चला मी आज म्हणजे रुटीन तुमच्यासोबत शेअर करते. मी आज सकाळी उठलेली होती 5:30 वाजता आणि मला राधाला जायचं होतं शाळेमध्ये. त्याच्यामुळे मला उठणं गरजेचंच होतं, कारण की राधाची बस येते 6:30 वाजता. तर मी 5:30ला उठून राधासाठी छान असा टिफिन वगैरे, मटकीची भाजी आणि चपाती वगैरे करून दिला तिला मी. आणि मग चहा नाश्ता वगैरे तिला पण देऊन दिला. त्याच्यानंतर मग तिची बस येते 6:30 तिची बस येते. मग मी तिला इथं सोडायला गेली, बस येते तिथं सोडायला गेली. मग तिला म्हणजे सोडून वगैरे आली. तोपर्यंत आलं होतं घरी पाणी आल्याच्यानंतर तर खूप असा म्हणजे धावपळ असते, की आमच्याकडे तर पाण्याचं काही अजिबात टेन्शन नाही. आमच्याकडे रोज पाणी येतं. बऱ्याच ठिकाणी पाण्याचा खूप असा प्रॉब्लेम आहे, पण आमच्या इथं ना दररोज पाणी येतं. 7 वाजता येतं, 8:30ला आमच्या इथलं पाणी जातं. मग मी माझं पाणी वगैरे भरून घेतलं. मग त्याच्यानंतर आली कचरा गाडी. मग कचरा गाडी आल्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये कचरासुद्धा टाकून दिलं. म्हटलं नको, घरं वगैरे स्वच्छ करून मी माझा कचरासुद्धा गाडीत टाकून दिला. आणि मग मी अंघोळ करून आली. आणि मग मी पहिले स्वामींना नमस्कार केला होता आणि मग त्याच्यानंतर चहा करायला घेतली. म्हटलं मी जोपर्यंत चहा पिणार नाही तोपर्यंत मला अजिबात माझं चित्त लागत नाही, कारण की मला चहा मिळत नाही तोपर्यंत मी बेचैन अशी होते. मग मी काय ठरवलं की मिस्टरांसाठी काळासुद्धा, एकाकडे चहा ठेवली, एकाकडे मिस्टरांसाठी काळा अर्जुनच्या सालीचा काळा बनवून दिला. 2 लसणाच्या कळ्या दिल्या आणि माझी चहा एकाकडे झाली. मग मी त्यांना ते काळा प्यायला दिला. त्याच्यानंतर मग ते थोड्या वेळ, त्यांना अर्धा 1 तास तरी त्याच्यावरती चहा वगैरे प्यायची नसते. मग मी माझी चहा मस्त छान अशी करून घेतली. आणि मग म्हटलं आता नाश्त्याला काय करायचं, तर मग मी त्यांच्यासाठी बनवले होते दुधीचे धपाटे. कारण की आमच्या घरामध्ये असंच आहे पहिल्यापासून, की सकाळी मी नाही नाश्ता करत, पण माझ्या मिस्टरांना नाश्त्याशिवाय अजिबात होत नाही. कारण की त्यांना सकाळी नाश्ता काही ना काही असो, थोडंसं तरी नाश्ता त्यांना लागतो. त्याच्यामुळे घरामध्ये भांडण नको, त्याच्यामुळे मी त्यांच्यासाठी रोज सकाळी असा नाश्ता बनवते. मग मी त्यांच्यासाठी दुधीचे पराठे वगैरे धपाटे असे बनवले. एकाकडे चहा पण होत होती, एकाकडे धपाटे पण होत होते. मग मी काय ठरवलं, माझी चहा तर पिऊन घेतली मी. मग मी त्यांच्यासाठी मस्त गरमागरम चहा पण दिली त्यांना. तोपर्यंत बराच वेळ होऊन गेला होता त्यांना. मग त्यांना चहा दिली आणि धपाटे पण देऊन दिले. म्हणजे त्यांचा नाश्ता झाला. म्हणजे मग आता मला टेन्शन नाही. मग राहतो जेवणाचं टेन्शन. मग जेवणाचा स्वयंपाक बनवण्यासाठी मी 11:30 वाजता तरी लागले तरी होऊन जातो माझा स्वयंपाक. मग काय, दिवसभरामध्ये कितीही असे कामं केले. कपडे पण माझे म्हणजे भांडी कपडे सगळे होऊन गेलेले होते. बाकी थोडेसे म्हणजे 1-2च कपडे असे, त्यांचेच कपडे मिस्टरांचेच बाकी होते. आमचे सगळ्यांचे कपडे तर मी चालू पाणी येतं असतं त्याच्यामध्येच माझे सगळं कपडे वगैरे भांडी सगळं माझं होऊन जातं. मग मी म्हटलं आता मी हळदीचं लेपन करते. मग हळदीचं लेपन करायला घेतलं, हळदीचं लेपन लावून दिलं आणि मग आवरलं मी माझ्या गादीवरचं हे. कारण की घर छोटं असल्यामुळे कोणत्या गोष्टी मला म्हणजे असं अथरून वगैरे ठेवायला म्हणजे जागा नाही आहे. त्याच्यामुळे मग मी काय करते, आमच्या डेली यूजच्या ज्या गोधड्या असतात, ब्लँकेट असतात, त्या मी गादीच्या खालती अशा छान स्वच्छ करून रोज टाकते. आणि गादी पण रोज साफ वगैरे करते. मग मी ते सगळं स्वच्छ करत होती. आणि मग काय करणार आहे, आपल्या घरामध्ये जर कमी जागा असली तर आपल्याला काही ना काही आपल्याला ॲडजस्ट करावं लागेल. आणि बऱ्याच दिवसापासून आपल्या चॅनलवरती मोठे ब्लॉग येतच नाही, कारण की मी गावाला गेलेली होती त्याच्यामुळे ब्लॉग येत नाही. कारण की गावाकडे कसं म्हणजे कोणी नाव पाडतं ते करतं, आणि कसं आपण जरी व्हिडिओ बनवायला लागलं तरी कोणी नाव पाडतं. मग आपल्याला कसं तरी डिमोटिवेट होते मी. त्याच्यामुळे मग मी गावाकडे म्हणजे असे ब्लॉग वगैरे काही बनवलेच नाही. तर मी माझ्या ताईंना किंवा दादांना एकच विचारेल की ताई दादा, तुम्हाला आपल्या या चॅनलवरती तुम्हाला कोणाचे व्हिडिओ म्हणजे कोणते व्हिडिओ आवडतील, राधा आणि मम्मीचे दोघी माय लेकींचे व्हिडिओ तुम्हाला आवडतील का, काय आवडतील, तसं तुम्ही मला प्लीज कमेंटमध्ये सांगत चला. कारण की आपलं चॅनल अजून म्हणजे आपल्या चॅनलवरती 3000पर्यंत सबस्क्रायबर झालेलं आहे. पण यूज आता ह्याच्यावरती आपल्या लाँग व्हिडिओला यूज कमी प्रमाणातच येत आहे. पण मी तरीसुद्धा काही
म्हणजे हरणार नाही. कारण की मला एक त्याची सवय होऊन गेलेली आहे की व्हिडिओ बनवायचा. कारण की दिवसभरामध्ये घरामध्ये एकटी असते आणि कोणी बोलायलासुद्धा नसतं. त्याच्यामुळे आपल्याला माझं एक बोलण्याचं साधन म्हणून मी असं कोणासोबत शेअर करायच्या आपल्या गोष्टी, कोणासोबत बोलायचं, त्याच्यामुळे मी असं व्हिडिओ हा पर्याय निवडलेला आहे. तर बरंच तुम्हाला काय वाटतं काय नाही मला खरंच कमेंटमध्ये सांगत चला. आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका. कारण की मला तुमच्या एका सबस्क्राईब केल्यामुळे मला तुम्हाला काय माहिती आहे, तुम्हाला काय होईल तर ते तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. आणि काही नाही, मी जे काही आपल्या चॅनलमध्ये ते सगळं खरं माझी जे म्हणजे मी रिअल आहे, काय माझ्या घरामध्ये आहे, मी कशी राहते, कशी नाही, काय करते, माझं घर कसं आहे, कसं नाही, मी हे सगळं सांगेल आणि हे सगळं मी तुम्हाला दाखवेन. कारण की मी कधीही कोणत्याही गोष्टीला आजपर्यंत म्हणजे लाजली नाही आहे की माझं घर असं आहे, मी अशी आहे, मी असं करते, मी असं आहे. मी कधी कोणत्या गोष्टीला लाजत नाही. पण मी तुम्हाला सगळं दाखवील. आणि आता मी आपल्या चॅनलवरती म्हणजे कसं स्वयंपाक करतानासुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासोबत म्हणजे शेअर करत जाईल. आणि बऱ्याच वेळेस असं होतं की मी दिवसभरामध्ये किती कामं असतात घरामध्ये तरीसुद्धा म्हणजे असं म्हणतात की काय कामं करता तुम्ही दिवसभरात घरामध्ये, असं आपल्या बऱ्याच ताईंना आणि त्यांना म्हणजे असं बोलतात. पण खरंच आहे आपल्या ताई, आपल्यांना आहे ना ताई, घरामध्ये खूप असं कामं असतात. एक काम करून आपल्याला जमत नाही. अख्खं दिवसभर आपल्याला काम करावंच लागतं. आणि त्याच्यामध्ये माझ्या राधाला सोडायला जायचं, घ्यायला यायचं, जायचं त्याचं पण मला खूप आहे. आणि सकाळी उठल्यावरती तिच्या टिफिनचा खूप प्रॉब्लेम येतो. टिफिन तिला काय बनवायचं, तिला जे आवडेल तेच मला बनवून द्यावं लागतं टिफिनला. कारण की ती सकाळी 6:30ला जाईल तर 12:00-1ला घरी येते. त्याच्यामुळे तिच्या शाळेमध्ये वगैरे जेवण वगैरे असं काही मिळत नाही. मग त्याच्यामुळे मी तिला टिफिन वगैरे 2 पोळ्या आणि कशाची पण थोडीशी भाजी वगैरे करून देते. म्हणजे तिच्या हिच्यामध्ये आमचं पण थोडंसं होऊन जातं. मग मी माझं सगळं स्वच्छता घरातली करून घेतली. काहीच नाही काम बाकी होतं. फक्त काम माझंवाला आता एकच बाकी होतं म्हणजे घर पुसायचंच बाकी होतं. कारण की आमच्या घरामध्ये एक म्हणजे आमचा डॉगी आहे, कुत्रा. तर तो खरंच येवजाव करतो, त्याच्यामुळे घर खूप घाण करतो. मी सगळं काम झाल्याच्या नंतरच मी घर वगैरे पुसते आणि मग माझा स्वयंपाक बाकी असतो. तर मी स्वयंपाक करते 11 वाजता. कारण की राधा येते 1 वाजता. तर मग मी 11 वाजता जरी लागले तर आमचा स्वयंपाक होऊन जातो. कधी म्हणजे होऊन जातो स्वयंपाक सकाळीच, नाही तर नाही झाला तर मग मी माझा स्वयंपाक उशिरा करते. कारण मला गाईसाठी पण पोळी वगैरे द्यायची असते. त्याच्यामुळे मग मला करावंच लागतं. आणि माझ्या कुत्र्याला पण रोज पोळी ताकामध्ये म्हणजे ताक आणि पोळी देते ना, त्याच्यामुळे मग मला त्याच्यासाठी तरी रोजच्या रोज तो टोस्ट कसं खाणार आहे, त्याच्यामुळे मी चपाती वगैरे देते. चटईची पण अशीच गडी पडलेली होती. त्याच्यामुळे मग मी चटईला पण असं व्यवस्थित बांधून वगैरे ठेवते. आणि मग तिला तिकडे स्वच्छ हिच्यावर ठेवून दिली बांधूनसनं. कारण की आम्ही आता उन्हाळा आहे त्याच्यामुळे बाहेरच झोपतो. आणि बाहेर झोपतो त्याच्यामुळे बाहेर इथलं सामान बाहेर न्यायचं आणि बाहेरून घरात आणायचं तर मग किती त्रास होतो. त्याच्यामध्ये सकाळची धावपळ असते, ते नसतं. आता खरंच मी तुम्हाला एक असं सांगेल की मी खरंच सकाळी खूप म्हणजे पहिले म्हणजे 7 वाजेपर्यंत उठत होती. पण मी आता 5:30ला उठायचं म्हणजे चालू केलेलं आहे. पण खरंच इतकं छान वाटतं की लयच. आणि मग मी करून घेतली आपल्या स्वामी महाराजांची देवपूजा. स्वामींची पूजा होत नाही तोपर्यंत माझं चित्त लागत नाही. स्वामींची देवपूजा जोपर्यंत मी व्यवस्थित करत नाही, चांगली करत नाही, तोपर्यंत मला शांतता लागतच नाही. कारण की देव आहे तर आपण आहे. मग मी माझी महादेवाच्या पिंडीला पण अभिषेक वगैरे ते सगळं करून घेतलं. दिवे वगैरे, अगरबत्ती, धूप अगरबत्ती वगैरे सगळं लावलं मी त्यांना. कारण की आज देव आहे तर आपण आहे. तर तुम्हाला माझी देवपूजा कशी वाटली, कशी नाही, मला खरंच कमेंटमध्ये सांगा. तर माझं झालेलं आता सगळं काम होऊन गेलेलं आहे बघा. तुम्हाला कसं वाटतं तर चला मग आता भेटू पुढच्या ब्लॉग.